जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि आता 9व्या दशकातील दुसरा समास ब्रह्मनिरूपण आपण सुरू करणार आहे. या ब्रह्माला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. अरूप म्हणा, निराकार म्हणा, किंवा निरामय, निप्रपंच, निरुपाधिक, किंवा निष्काम, अनाम्य, अगणित किंवा अपार, निरंजन या सगळ्या शब्दांकडं पहिल्या समासात आपण पाहिलं. प्रत्येक शब्दाचा श्रोत्यानं प्रश्न केला आणि त्याच्या उत्तरादाखल त्याचा अर्थ समर्थांनी सांगितला. पण प्रत्यक्ष ब्रह्म कसा आहे ते आता समर्थ या समासात सांगतायत. केवळ तेच सांगत नाहीत तर त्या ब्रह्मानुभूतीमध्ये राहायची युक्ती पण सांगतायत, प्रक्रिया पण सांगतायत आणि आपण नेमके कुठे अडकतो, थांबतो तेही ते आपल्याला समजावून सांगतायत. त्यामुळं सर्व दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय गहन असा समास आहे. समासाच्या सुरुवातीला समर्थांनी स्पष्ट केलं, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ. आता खरं म्हणजे दासबोधातले 8 दशक झाले. या दशकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण भगवंत, स्वरूप, त्या प्राप्तीसाठी केलेली साधना असे सगळे विषय पाहिलेले आहेत. तरीही या 9व्या समासामध्ये समर्थ ब्रह्मनिरूपण का करतायत? कारण आता समर्थ त्या शिष्याला सांगतायत जो शिष्य या ब्रह्मानुभूतीमध्ये राहायचा प्रयत्न करतोय. उपदेश हा वेगवेगळ्या भूमिकांवरून केला जातो. आपण जर पहिल्यांदाच सद्गुरूंकडे गेलो तर ते आपल्याला भगवंताविषयीच सांगतील. 10 वर्षांनी जरी गेलो तरी ते भगवंताविषयीच सांगतील. 20 वर्षांनी गेल्यानंतरही विषय भगवंतच असेल. जसं श्री महाराजांकडे आज आपण गेलो तर भगवंताचं नाम याचीच महती श्री महाराज सांगतील. रोज आपण श्री महाराजांकडे जातोय, मग नाम घेण्याचा अभ्यास करतोय, आपले प्रयत्न सुरू आहेत. अर्थातच आपल्या विकारांचा आपल्याला त्रासही होतोय. पण आपले प्रयत्न सुरू ठेवत ठेवत आता श्री महाराजांकडे 10 वर्ष झाली आपण येतोय. मग वेगळं थोडीच काही श्री महाराज सांगणार. जे 10 वर्षांपूर्वी सांगत होते भगवंताच्या नामाबद्दल तेच श्री महाराज आत्ताही सांगतील. तसंच हे ब्रह्मनिरूपण आहे. पण जो ब्रह्मस्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करतोय, प्रयत्न करतोय, त्याच्यासाठीचं हे निरूपण आहे. एक साधनेमध्ये अशी अवस्था येते जेव्हा द्वैत आणि अद्वैत यातला फरक कळतच नाही. एक अशी अवस्था येते जेव्हा अद्वैत स्थितीचा स्पर्शही असत नाही. पूर्णपणे साधक द्वैतामध्येच असतो, त्यातच खटपट करत राहत असतो. मग एक अवस्था अशी पण येते की त्याला द्वैतामध्ये यावं असंही वाटत नाही. वेगवेगळ्या अवस्था आहेत आणि त्या प्रत्येक अवस्थेमध्ये सद्गुरूंच्या उपदेशाची गरज असते. तसं इथे ब्रह्मनिरूपण समर्थ सांगतायत. पहा, मागच्या दशकाच्या शेवटी समर्थांनी सिद्ध लक्षणं सांगितली. ही कशासाठी? तर जो साधकावस्थेमध्ये आहे त्याला समाधान व्हावं त्यासाठी. आणि मग ते सांगून झाल्यानंतर शून्यत्व निरसन त्यांनी सांगितलं. म्हणजे जो साधक सिद्ध होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, त्या अवस्थेपर्यंत जात आहे, त्यानं शून्यात अडकू नये हा समर्थांचा हेतू. मग ते पार करून परब्रह्मस्थितीत थांबायचं आहे. इथे तो विषय संपलेला होता. आता हे परब्रह्मस्थितीत थांबणं समर्थ आणखी खोलात जाऊन या ब्रह्मनिरूपणात सांगतायत. कारण ब्रह्म म्हणजेच ते परब्रह्म ना, म्हणजेच आपलं स्वरूप. पण हे सांगायच्या आधी आशंका नाम असा एक छोटा समास घेऊन समर्थांनी निर्गुण म्हणजे जिथं गुण नाही ते, अरूप म्हणजे ज्याला रूप नाही ते, अशा अर्थानं परब्रह्माची व्याख्या सांगितली. आता ते त्या साधकाला उपदेश करतायत जो या ब्रह्मस्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करतोय. मग त्याच्यासाठी ही पहिली ओवी आहे, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ. आता हा आपल्या स्वरूपाचा बोध आहे.
नेमकं आपलं स्वरूप कसं आहे, तर आहेच आहे अशा पद्धतीचं आहे. स्वरूप ते असतची असे. आता या गोष्टीला साधकानं आधी दृढ धरलं पाहिजे. साधनेमध्ये तो एका अवस्थेपर्यंत आलेला आहे. आता लक्ष देऊन ऐका बरं का. ज्या अर्थी त्या अवस्थेपर्यंत तो आलेला आहे, त्या अर्थी पूर्वी ती अवस्था नव्हती. म्हणजे नसणं आणि येणं किंवा असणं आणि पुन्हा जाणं असं या अवस्थांचं लक्षण आहे. म्हणजेच तिथं ब्रह्मानुभूती नाही आहे हे समर्थ सांगतायत. कोणताही टप्पा असेल, निर्विचारता असेल, शांतता असेल, निर्वृत्तिक स्थिती असेल, शून्यत्व असेल किंवा अगदी निशून्य दशा असेल, म्हणजे दीर्घकाळ शून्य स्थितीमध्ये साधक थांबलेला असेल, तरीही तिथं ब्रह्मस्थिती नाही. कारण ब्रह्माची अवस्था आलेली नाही, येणारी नाही, त्यामुळं जाणारी पण नाही. पण पहा, साधना ढळते. नामाची आणि ध्यानाची बैठक संपून जाते. समजा आपल्याला नामामध्ये शांततेचा अनुभव आला, तर तो अनुभव टिकतो कुठे? ज्याची ती शांतता कायमस्वरूपी टिकून राहिली तो सिद्ध आहे, हे आपण पूर्वीच निरूपणात पाहिलं. पण आपलं असं असत नाही. आपण नामस्मरणाला बसतो, नामामध्ये आपल्याला शांतता मिळत नाही असं नाही. पण जीवाची सुद्धा एक शक्ती आहे. किती काळ तो त्या शांततेत राहणार, किती काळ कुणीच नाही या स्थितीमध्ये तो राहणार. जेव्हा क्षमता संपते तेव्हा मग मनुष्य डोळे उघडतोच उघडतो. त्याला आतूनच प्रेरणा येते की आता बैठक सोडावी, उठावं आणि आपलं काम करावं. किंवा कोणता तरी विचार येतो, मग त्या विचारातून विचार वाढत जातात आणि मग मनुष्य उठून त्या विचाराच्या मागे धावतो. ऑफिसचा विचार येईल, ते काम करायला आपण निघून जाऊ. घरकामाचा विचार येईल, ते काम करायला आपण उठून जाऊ. अशा प्रकारे ती बैठक संपते. आता आपण पुन्हा ओवीकडे येऊया. समर्थ म्हणतात, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे. वरवरचा अर्थ आधी पाहूया. जे जे काही आकार रूपानं आपल्याला दिसतं, आपल्या प्रचितीला येतं, आपल्या इंद्रियांच्या प्रचितीला, अनुभूतीला येतं, त्या सगळ्याला नाश आहे. हा तर उघडच आहे अर्थ. आता साधनेच्या दृष्टीनं खोलवर जाऊन पाहिल्यावर लक्षात येईल की आपण जेव्हा साधनेमध्ये शांत स्थितीमध्ये असतो तेव्हा ती स्थिती अनुभवणारा आपण त्या ठिकाणी असतो. म्हणजे आपण शांततेत आहोत याची स्मृती आतमध्ये गोळा होत असते. असं पहा, आपण झोपतो, अगदी 8-10 तास गाढ झोपी जातो. झोपून उठल्यानंतर म्हणतो, छान झोप झाली. आता छान झोप झाली हे कुठून कळलं आपल्याला? आपण तर झोपलो होतो. म्हणजेच झोपेची अवस्था कुठेतरी आत नोंदली जात होती. म्हणजे झोपेला पाहणारा तसाच्या तसा होता, पण ती अवस्था मात्र बदलणारी होती. म्हणजे कायमस्वरूपी आपण झोपलेलो नव्हतो, जागे झालो. त्यामुळं जो झोपेला पाहणारा होता तोच जागृतीला पाहणारा पण होता. तो तसाच होता समत्वानं, त्याच्यात बदल झालेला नव्हता, पण अवस्थेमध्ये बदल झालेला होता. मग जी अवस्था झोपेची होती त्याची स्मृती त्यानं समोर ठेवली आणि मग आपण म्हटलं की किती छान झोप झाली. तशाच प्रकारे साधनेमध्ये सुद्धा आपण साकारातच राहतो. जोपर्यंत आपलं मन पूर्णपणे मेलेलं नाही तोपर्यंत आकाराची जाणीव म्हणजेच अनुभव कायम राहतो. आणि जिथे अनुभव आहे तिथे ब्रह्मस्थिती असत नाही. म्हणून ध्यान संपल्यानंतर साधक म्हणतो, छान ध्यान झालं. नामाची बैठक उत्तम झाल्यानंतर साधक म्हणतो, आज नामाची बैठक छान झाली. याचा अर्थ असा की त्या बैठकीच्या आधी नामाची बैठक नव्हती, बैठकीनंतर नामाची बैठक नाही आहे. म्हणजेच अवस्थात्मक तो अनुभव होता आणि अर्थातच मग त्याला पाहणारा कुणीतरी होता, म्हणजेच तिथं द्वैत होतं. उत्तम ध्यान झालं खरं, पण ते ध्यान होण्याच्या आधी आपण कसे होतो, ध्यान झाल्यानंतर आपण कसे आहोत, हे परमार्थात अत्यंत महत्त्वाचं आहे. ध्यान ही एक वृत्ती आहे. अर्थातच आपल्याला ध्येय रूप करणारी ती वृत्ती आहे. साधक तिचा वापर करून ध्येय ध्याता ध्यान याचं एकीकरण करतो. अर्थात ते गुरुकृपेनंच होतं, पण त्यासाठी ध्यानाची वृत्ती धरावी लागते.
म्हणजे ध्यानवृत्ती. पण ध्यान करण्याच्या आधी आपण कसे आहोत? वृत्तीवरतीच आहोत, देहभावाच्या. आणि ध्यानानंतरही वृत्तीवरतीच आहोत, देहभावाच्या. तर मग ध्यान जरी सखोल झालं तरी तिथे अवस्थाच केवळ असते, जी की बदलते. म्हणजे ध्यानकाली शांत ध्यान सुरू आहे हे पाहणारा असतोच, त्यामुळं तिथं द्वैत असतं. मग जो पाहणारा आहे, साक्षी जो आहे, त्याच्या सापेक्ष होणारं ध्यान हे साकारतेमध्ये येतं. तसंच नामाच्या बैठकीत आहे. नाम आपण घेत आहे, आपण उत्तर देतो. काय करतोय? तर दाखवतो हातातली माळ, की पहा मी नामस्मरण करतोय. ही तर अगदी बाह्यावस्था झाली. पण नामाची प्रगाढ बैठक झाली तर नामामध्ये आपण अगदी देहभान विसरून रंगून गेलो. नंतर म्हटलं आपण की नामाची सुंदर बैठक झाली. किंवा कुणी आपल्याला विचारलं की काय करत होतास, तर आपण म्हणतो नामस्मरणाला बसलो होतो. म्हणजे आपण नामस्मरणाला बसलो आहे हे पाहणारा तिथे होताच. तो जो साक्षी आहे त्याच्या दृष्टीनं आपण नामाला बसलेलं असणं हे साकारतेमध्ये येतं. आणि समर्थ म्हणतात, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे. या न्यायानं तो अनुभवसुद्धा थांबत नाही, बदलतो. आता ध्यानाची बैठक सुटली, नामाची बैठक सुटली. आता जो साक्षी आहे त्याच्या सापेक्ष अनुभव बदललेला आहे. आता तू नाम घेतोयस का? तर तो म्हणतो जेवण करतोय. म्हणजे जेवता जेवता नाम घ्यायचा अभ्यास सुरूच आहे. नामाच्या ठिकाणी मी आहेच असं तो म्हणतो. नामचिंतन माझं सुरूच आहे असंही तो म्हणेल. पण अवस्थेत फरक आहे. समर्थ इतक्या खोल जाऊन हा उपदेश करतायत. साधासुद्धा उपदेश इथे नाही की फक्त दिसतं ते जातं. ते तर सांगून झालेलं आहे. आता जो साधक ब्रह्मस्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करतोय त्याच्यासाठी समर्थ मार्ग सांगतायत की तुझं जे स्वरूप आहे, तुझं जे शुद्ध अस्तित्व आहे, त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. बदल होत आहे तुझ्या अवस्थांमध्ये तर तो साधनेतून होतोय किंवा साधनेशिवाय होतोय. दोन पद्धतीची कर्मे असतात. एक कर्म आहे ज्यामध्ये साधना येत नाही आणि दुसरं कर्म आहे ज्यामध्ये साधना येते. साधनामय कर्माला शुद्ध कर्म म्हणण्याची पण पद्धत आहे. पण झालं तर ते कर्मच ना. कसंही असलं तरी कर्म सुटत नाही. समर्थ म्हणतात की स्वरूप जे आहे त्याला कर्माचा लेप नाही. पहा, परब्रह्मापाशी कुठे कर्म आहे? पण आपण कुठल्या ना कुठल्या कर्मात आहे. एकतर निरूपण ऐकतोय, ऑफिसचं काम करतोय, घरचं काम करतोय, ध्यानाला बसलोय, नामाला बसलोय. सगळी कर्मे तर आहेत, पण स्वरूप मात्र आहे तसं आहे. स्वरूप ते असतची असे सर्व काळ. म्हणजे स्वरूपाचा संबंध जर कर्माशी नसेल तर कर्माचाही संबंध स्वरूपाशी नाही. याचाच अर्थ आपल्याला आपल्या पूर्ण विस्मरणातच जावं लागेल. हा एकच उपाय शिल्लक राहतो. श्री महाराज म्हणतात, पहा, नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जा. हे वाक्य निरूपणात अनेक वेळा येतं, कारण श्री महाराजांच्या या साध्या दिसणाऱ्या वाक्यामध्ये अवघा ब्रह्मबोध लपलेला आहे. सगळं ब्रह्मनिरूपणच त्या वाक्यात आलेलं आहे. तर असं हे आपलं स्वरूप आहे. जर त्यामध्ये बदल होत नसेल तर आपणही बदल न होण्याच्या स्थितीत गेलं पाहिजे, हे समर्थ सुचवतात. आता त्यांनी पुढे सुद्धा या स्वरूपाचंच विवरण कसं केलंय पहा. जे सकळांमध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे. साठून राहिलेलं असं परब्रह्म आहे, असं स्वरूप आहे. दाटून आहे, व्यापून आहे, भरून राहिलेलं आहे. असं पहा, गुलाबाचं फूल आपण हातात घेतलं, त्याची एक पाकळी पाहिली तर त्यामध्ये गुलाबाचाच गंध असतो. त्यामध्ये हळदीचा वास येतो का? मुळीच नाही. गुलाबाच्या फुलामध्ये गुलाबाचा गंध भरून राहिलेला आहे. तसं ब्रह्म हे भरून राहिलेलं आहे. याचा अर्थ असा की आपली अवस्था कुठलीही असो, आपल्या स्वरूपामध्ये बदल होत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या अवस्था येतील आणि जातील, पण ब्रह्मस्थिती बदलत नाही. मगाशी आपण पाहिलं की आपण झोपलेले आहोत हे जो पाहत आहे
तोच आत्ता आपण जागे आहोत, निरूपण ऐकतोय, हेही पाहत आहे. असा तो नित्य निरंतर आहे आणि साठून राहिलेला आहे. म्हणजे कुठेही अशी जागा नाही जिथे तो नाही, म्हणजे जिथे परब्रह्म नाही, जिथे हे स्वरूप नाही. अर्थातच त्या स्वरूपामध्ये फरकही नाही. आपल्यासमोर मुंगी असेल, झाड असेल, एखादा प्राणी असेल किंवा शेजारची व्यक्ती असेल, त्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप यात तिळमात्र फरक नाही. याला म्हणायचं सगळीकडं भरून असणं, व्यापून असणं. आता हे ब्रह्माचं असलेपण त्या असणेपणाच्या गुणातनंच प्रगट होतं. जसं आपल्याला वाटतं की आपण आहे, तसंच त्या झाडालाही वाटतं की आपण आहे. एखाद्या प्राण्यालाही वाटतं. आपण नाही असं कुणालाही वाटत नाही. या शुद्ध अस्तित्वातून ते ब्रह्म प्रगट होतं. आता पहा, त्यात कुठे बदल आहे? अवस्था बदलेल, पण आसणे पण कसं बदलेल? झोपलेलो होतो, पण आपण होतोच ना. आत्ता आपण जागे आहे, पण आपण आहोतच ना. मगाशी निरूपण ऐकून झालं. आता ज्यावेळी निरूपण ऐकलं होतं त्यावेळी आपण होतोच, आणि हे बोलणारे आपण आत्ताही आहोतच. असं आपलं असलेपण कायम टिकून राहतं. याला म्हणायचं नित्य निरंतर भरून राहणं. असं आपलं स्वरूप आहे. समर्थ म्हणतात की मिथ्या नव्हे ते साचार. ते कधीही खोटं होत नाही, म्हणजेच त्यामध्ये कुठलाच बदल होत नाही. कधी ते थांबलेलं आहे, कधी ते कुठून तरी कुठे निघून गेले किंवा कुठून तरी आलेलं आहे, असं होत नाही. आपण बोलताना बऱ्याचदा शब्द वापरतो पहा. श्री महाराज घरी आले. घरी आले म्हणजे आधी नव्हते का? श्री महाराज नाहीत अशी जागा आहे का? पण तरी आपण भावानं म्हणतो. समजा श्री महाराजांचा फोटो घरी आणला तर म्हणतो श्री महाराज घरी आले. भावाच्या दृष्टीनं ते ठीक आहे, भक्तिभाव म्हणून ठीक आहे. पण श्री महाराज कसे आहेत? सच्चिदानंद स्वरूप असे आहेत. सच्चिदानंद कुठे जातच नाही, मग तो कुठून येईल कसा? तसंच हे स्वरूप आहे जे कुठेही गेलेलं नाही, फक्त भरून आहे. आता पहा बरं का, हे समर्थ सांगतायत, पण कुणाला? जो ब्रह्मस्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करतोय त्याला. म्हणजे याचा अर्थ साधकानं त्याला पूर्णपणे बाहेरच पाहिलं पाहिजे. हातून एखादं कर्म होतंय, मग ते साधनेचं असेल किंवा साधने व्यतिरिक्तचं असेल, त्यानं ते बाहेरच पाहिलं पाहिजे. त्या कर्माशी जर तो लिप्त झाला तर तो ब्रह्मस्थिती जी आहे किंवा ब्रह्माचे जे गुण सांगितले जात आहेत त्या गुणापासून ढळला. पहा, मी नाम घेतो म्हटलं की नामालाच कमीपणा दिल्यासारखा आहे. पण नामाला कमीपणा येईल कसा? नाम तर ब्रह्मस्वरूप आहे. तसंच ध्यानाच्या बाबतीत आहे. मी ध्यान करतो ही गोष्टच खोटी आहे. ध्यानाची वृत्ती अभ्यासासाठी घेतली, पण ध्यान केलेलं आहे आत्मस्वरूपाचं. त्यामुळं खरं पाहता ते घडलंच पाहिजे, केलं गेलं नाही पाहिजे. जिथं ते मीपणानं केलं जातं तिथं अहम कर्तृत्व येतं, आणि ब्रह्माच्या ठिकाणी ते अहम कर्तृत्व नाही. ब्रह्म कसं आहे? नित्य निरंतर संचले असे असं आहे. म्हणजे आपण त्या स्थितीमध्येच राहून जे काही घडत आहे त्याला बाहेरूनच बघितलं पाहिजे. त्याच्यात लिप्त झालो आपण की साधनेमध्ये घसरलो. ब्रह्मानुभूतीमध्ये जो टिकण्याचा अभ्यास करतोय तो तिथे न राहता पुन्हा देहभावावरती येईल. म्हणून समर्थ हे सांगतायत की ते सकाळामध्ये सार असं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीत महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर ही आहे की स्वरूप. झाड वेगळं वेगळं दिसेल, आंब्याचं वेगळं दिसेल, वडाचं वेगळं दिसेल, गुलाबाचं वेगळं दिसेल, पण स्वरूप एक आहे. तसंच व्यक्ती वेगवेगळ्या दिसतील, पण आतलं स्वरूप एक आहे. याचे दृष्टांत पुष्कळ देता येतील. जसं दागिने, अनेक प्रकारचे दागिने आहेत, पण त्यात सोने पण एकच आहे. अनेक प्रकारची भांडी आहेत मातीची, पण माती एक आहे. तसा आकार वेगवेगळे जरी दिसत असले तरी स्वरूप एक आहे. हेच साधकाच्या बाबतीत अवस्था वेगवेगळ्या जरी असल्या तरी अवस्थांना पाहणारा एकच आहे. तोच भगवंत आहे ज्याला कळतं की आपण निरूपण ऐकतोय. तोच भगवंत आहे ज्याला कळतं की आपण झोपलो होतो. ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोलिजे स्वरूप, याही वेगळी अमूप नामे तयाची. समर्थ म्हणतात की हे भगवंताचं खरं रूप
म्हणजे स्वरूप हाच भगवंत आहे. याला अनंत नामं आहेत असं समर्थ म्हणतायत. आता खरं पाहता ते स्वरूप नामातीत आहे बरं का, पण त्याला नाम दिलं का तर त्याबद्दल विवेचन करता यावं, त्याबद्दल जो स्वरूप स्थितीमध्ये नाही त्याला शिकवता यावं, त्याला बोध देता यावा म्हणून. नाहीतर तू ते ब्रह्मच आहेस हे वाक्यसुद्धा मिथ्या आहे, इतपत ब्रह्म सत्य आहे. कोणीच त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, ऐकू शकत नाही. पण जो शिष्य देहभावावरती आहे त्याला उपदेश करण्यासाठी शब्दयोजना करावी लागते की तू हा देह नाहीस, हे मन नाहीस, तर तू कोण आहेस? ते ब्रह्म आहेस. ते ब्रह्म म्हणजे काय तर हे स्वरूप जे सगळ्या ठिकाणी निरंतर आहे, नित्य आहे, साठून राहिलेला आहे, व्यापून राहिलेला आहे. असं पहा, गुलाबजाम जो खाईल त्यालाच गुलाबजामची चव कळेल, हे अगदी कबूल आहे. पण गुलाबजाम करावा तरी लागेल ना. तो करण्यासाठी अमुक अमुक पद्धतीनं कर हे सांगावं लागेल. आपल्याला सांगितलेलं कळलं म्हणजे प्रक्रिया समजली, पाकक्रिया कळली तर आपण गुलाबजाम बनवू. बनवल्यानंतर आपण तो तोंडात घालू. मग तोंडात घातल्यानंतर जे कळतं ते शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवण्याचाच विषय आहे. म्हणून ब्रह्माची अनुभूती शब्दात सांगता येत नाही. ब्रह्माला नावही नाही, पण नाम दिलं का तर त्याच्याबद्दल विवेचन करता यावं, त्या स्थितीमध्ये पोहोचायचं कसं हे सांगता यावं. म्हणून दृष्टांताची योजना करावी लागते. आणि तेच समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत असं तची असे. की ते स्वरूप ओळखू यावं म्हणून नामाचा संकेत आहे. राम या शब्दाची योजना आहे ते स्वरूप कळावं म्हणून. म्हणून ते स्वरूप म्हणजेच राम शब्द आहे आणि राम नाम म्हणजेच स्वरूप, आणि तेच आपण हा एकत्वाचा भाव नामसाधनेत पाहिजे. असं जर केलं तर ज्यासाठी तो नामाचा संकेत दिला त्याचा उपयोग होईल. आणि मग एकत्वामध्ये साधकाला की मग तिथेच नाम ब्रह्म कसा आहे हे त्याच्या लक्षात येईल. म्हणजे नाम आणि तो स्वतः वेगळे नाहीतच, जसं तो स्वतः आणि भगवंत वेगळे नाहीत, कारण तोच तर भगवंत आहे. समर्थ म्हणतात, याची कल्पना यावी म्हणून दृष्टांत द्यावा लागतो. नाहीतर दिला जाणारा दृष्टांत, आपल्याला येणारा अनुभव आणि आपण घेत असलेलं नाम किंवा त्या स्वरूपाला दिलेलं नाम या सगळ्याच्या पलीकडे स्वरूप आहे. असं तची असे म्हणजे जसंच्या तसं आहे. यापुढे समर्थांनी हा विषय आणखी विस्तृतपणे आपल्याला समजावून सांगितलाय. उजळणीमध्ये तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.